हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहली गेंद नयन पाटिल के लिए थी। 5 ओवर का मुकाबला, 40+ की लड़ाई अब खत्म हो चुकी है। फर्स्ट इनिंग कितने रन बनेंगे, क्योंकि इस विकेट का लेखा जोखा इतिहास के पन्ने हम खोल कर देखेंगे तो बल्लेबाजों के लिए मदद है गेंदबाजों के लिए। उठाने का प्रयास, मिस टाइमिंग, फंस चुके हैं नयन। मिड ऑफ में आसान सा मौका मौजूद थे वहां पर, सुमित ने कोई गलती नहीं की और पहला खिलाड़ी मैदान के बाहर। बिग ब्लो। फलंदाज मैदानामध्ये बघा, इथे आमच्या साईब्रिजच्या माध्यमातून इथे फोकस करण्यात आलेले आहे। बघा आमच्या मिहिका प्रवीण शेठ मात्रे यांची सुकन्या आहे अक्षताताई, ज्या उपसरपंच त्यांची सुकन्या मध्यभागी। त्यानंतर आपण ऋतिकाला पाहतो, आरोही आणि नित्य कडव, ये चारही सुपुत्र बघा क्रिकेटचा आनंद घेतात। तो बिल्कुल यहाँ पर प्रवीण शेठ मात्रे इनकी बेटी, जैसे कहते हैं ना धन की पेटी और घर में बेटी नसीब वालों को मिलती है। यस, किसी कार की हेडलाइट ऑन है। सर आमच्या बघा जिथून येण्यासाठी आपल्याला प्रवेशद्वार आहे, तिकडे ज्यांची 4 व्हीलर्स आहे कृपया आपण लाईट बंद करायची आहे। थँक्यू, मनपूर्वक तुमचे आभार। पहली गेंद डॉट, दूसरी के ऊपर सफल था, खाता अब तक खुला नहीं। जय हनुमान सिद्धि करौले टीम का दबाव में नजर आएगी। अब सचिन गायकर आएंगे, तीसरे नंबर के खिलाड़ी। साझेदारी की अब सख्त जरूरत है, लेकिन क्या मौका बनेगा। वासुदेव आंग्रे सक्षम गेंदबाज है पावर प्ले में। पटकी हुई है गेंद थी, स्क्वायर विकेट का प्रयास था, गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हुआ। गेंद बल्ले के संपर्क क्षेत्र से बहुत दूर थी। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। लाजवाब गेंदबाजी का नजारा, और इस हालात में जब आपने दूसरी गेंद के ऊपर विकेट खोया है, कैसे रणनीति अपनाएंगे ये भी देखने वाली बात बनेगी। दबाव में है जय हनुमान सिद्धि करौले। अगली गेंद वासुदेव आंग्रे के डिफेंस के लिए टैपिंग क्रिकेट खिलाड़ी मौजूद, कवर में गेंद को फील्ड करा गया। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर, सिंगल की मदद से खाता आखिरकार खुला। जय हनुमान सिद्धि करौले टीम का अकाउंट ओपन हो चुका है। 1 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पारी की शुरुआत करने के लिए नयन पाटिल और पांड्या मडवी पहुंचे थे, लेकिन सचिन गायकर को मौका मिला, तीसरे नंबर के ऊपर उतरे। पहली डॉट के लिए थी, लेकिन उसके बाद एक सिंगल। पांड्या पहली मर्तबा स्ट्राइकर एंड के ऊपर। जगह बनाई थी अपने आप के लिए, गेंद और बल्ले के बीच में संपर्क हुआ नहीं, कोई कांटेक्ट नहीं था। नतीजा हमारे सामने आया, डॉट गेंद की समाप्ति। लाजवाब ओवर घटता बा, किसी को कोई मौका नहीं दे रहे। पांड्या मडवी को रखा है शांत, सचिन को रखा है शांत। अभी तक बल्ले से केवल 1 रन निकला है। लाजवाब गेंदबाजी का नजारा। वासुदेव आंग्रे आग उगलती हुई गेंदबाजी। 5 गेंदों में 1 सफलता, केवल 1 रन खर्च करी है। अंतिम गेंद लेकर तैयार है पांड्या के लिए। एक और अच्छी गेंद है, एक और अच्छी गेंद है। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर केवल 1 रन। पाटील धुंद्रे यानंतरची लढत असेल बघा, मर्याई जांभिवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली। या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचे आहे। पहिलं सत्र संपलं की लगेच नाणेफेकी ते संपन्न होणार आहे। O2 मनोहर पाटील। बहुत बहुत शुक्रिया महागुरु। जबरदस्त यहाँ पर हम देख सकते हैं नजारा गेंदबाजी का हमें देखने को मिला। महागुरु महादेव गढ़के सर आज हमारे साथ जुड़ चुके हैं। पिछली 2 रातों से उनको हमने बेहद मिस किया था। प्रवीण शेठ मात्रे इनसे भी हमारी चर्चा हुई थी, लेकिन अगले 3 रातों का आपको बना रहना है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। टीम की रन संख्या बनी है 1 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। साबू शेठ मात्रे भी हमारे बीच में मौजूद है, और इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने के लिए हर एक का योगदान जरूरी है। डीजे नितिन, डीजे सतीश हमारे साथ है, शुभम हमारे साथ है स्कोरिंग की भूमिका में। साइप्रित लाइव की पूरी टीम है। गेंदबाज तैयार है अजय भगत। हल्के हाथों से धकेला, पॉइंट में खिलाड़ी मौजूद। डायरेक्ट हिट से क्या काम बनता था। ओवर थ्रो,
जब तक बैकअप पहुंचता तब तक दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। क्या तीसरे की मांग है? जबरदस्त यह क्रिकेट है। अच्छी फील्डिंग थी, थ्रो से काम तमाम हो सकता था बल्लेबाज का। बैकअप जब तक पहुंचता दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। गुड रनिंग बिटवीन द विकेट। यदि आप चौके छक्के नहीं लगा पा रहे हो तो सिंगल डबल से यह मुकाबला आगे बढ़ सकता है। सही सोच है, अच्छी बल्लेबाजी में तो कहूंगा सचिन गायकर। विकेट नहीं देना है मैदान में, यदि बचे रहेंगे तो रन बनते रहेंगे। गेंदबाजी के लिए गेंदबाज अजय भगत रफ्तार के सौदागर माने जाते हैं और इस साल की खास तौर पर बात करेंगे। फॉर्म अच्छा रहा है लेकिन इस मैदान के ऊपर जब आपकी टीम पहले मुकाबले में उतरी हो, आज ये तीसरे दिन का विकेट है, यहां पर गेंदबाजों के लिए क्या मदद होगी देखने वाली बात है, क्योंकि वासु मैदान के अंदर कमाल के प्रदर्शन करते हुए पहले ओवर में सीधे बल्ले से खेला। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, एक रन आसानी के साथ मिल जाएगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। इक्के दुक्के से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। पहले बाउंड्री का इंतजार अभी भी जय हनुमान सिद्धि करौली क्रिकेट टीम को। कब रन बरसेंगे, कब चौका आएगा, कब छक्का आएगा, कब बाउंड्री आएगी, इंतजार कर रही है पूरी सिद्धि करौली टीम। रन बने हैं टोटल, एक विकेट के नुकसान के ऊपर 4 रन। गति में हल्का सा मिश्रण था। कमाल की ये गेंदबाजी, वेरिएशंस दिखाना इस खिलाड़ी की आदत नहीं, पहचान है और वो अपने पहचान के काबिल गेंदबाजी करता हुआ। 3 गेंदों में 3 खर्चे हैं। संघर्ष अब करना पड़ेगा, मेहनत जारी करनी पड़ेगी बल्लेबाजी करने वाली जय हनुमान सिद्धि करौली टीम के लिए। शुरुआत बिल्कुल अच्छी नहीं रही है लेकिन मिडल ओवर का फेज आपको जीतना पड़ेगा 50-55 तक पहुंचने के लिए। अच्छा स्ट्रोक है इस बार, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, होता भी तो फर्क नहीं पड़ता। गेंद जाएगी सीमा पार, 6 रन। और पांड्या मडवी के बल्ले से एक बड़ा छक्का हमने देखा। 3 गेंदें लगातार डॉट खेली थी। रन बने हैं टोटल 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है अजय भगत। इस ओवर की 5वीं गेंद लेकर ओवर द विकेट से सामने बल्लेबाज है पांड्या मडवी। ओवर द विकेट से ये गेंद, अच्छी गेंद है, अच्छी गेंद है। छक्का इस बार बल्लेबाज को। 5वीं गेंद डॉट है। अच्छी गेंदबाजी का नजारा, एक छक्का जरूर खाया था अजय भगत ने लेकिन उसके बाद मैदान के अंदर कमाल का प्रदर्शन करते हुए अच्छी वापसी है 10 रनों के ऊपर। यहां पर मेहनत करनी पड़ेगी। 10 रन बने हैं एक विकेट के नुकसान के ऊपर। दूसरे ओवर के अंतिम गेंद लेकर तैयार अजय भगत। ओवर द विकेट से यह गेंद रिवर्स खेलने की यह कोशिश थी, बल्लेबाज हुए बीट। 2 ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर के समाप्ति के बाद 5 की धीमी औसत से रन बने हैं टोटल, एक विकेट के नुकसान के ऊपर। जय हनुमान सिद्धि करौली 10 रन। चला इथे महादेव चंदू पाटील आणि त्याचबरोबर भरत पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपले स्वागत आहे। संगीत आपण ऐकलं प्रवीण दादा म्हात्रे यांचं। सन्माननीय दिलीप दादा मस्कर क्रिकेटचा आनंद घेतात। या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक त्यांनी पुरस्कृत केलेली आहे। सन्मानित दशरथ पाटील साहेब मोह यांच्या वतीने आमदार चषक क्रीडा स्पर्धेला 2000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल दशरथ दादा आपलं आम्ही मोरया क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। ओ टू कमेंट्री बॉक्स। बहुत बहुत शुक्रिया महागुरु। पहले ओवर में 1 रन आया था, दूसरे ओवर में रन आए थे 9, टोटल बने हैं 10, एक विकेट के नुकसान के ऊपर। अब गेंदबाजी में आएंगे मयूर घरत, अच्छे गेंदबाज है। सामने बल्लेबाज होंगे सचिन गायकर। सचिन की बात करेंगे, सचिन ने 4 गेंदें खेली है, 4 का योगदान है, लेकिन यहां पर बड़े स्ट्रोक की तलाश अब करनी पड़ेगी बल्लेबाजों को।
छोटी गेंद थी, स्क्वायर कट करने का यह प्रयास बिल्कुल नाकाम रहा। बैकफुट पर ज्यादा खेलने की कोशिश कर रहे, फ्रंट फुट नहीं खुल रहा है, पैर नहीं चल रहे, गेंद से नजरें हल्की सी हट रही है, बल्ले का बैट स्पीड इतना अच्छा नहीं है। थोड़ा सा यहां पर संभ्रम में डालने वाली ये बल्लेबाजी सचिन गायकर के माध्यम से 10 रन बने हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर। मयूर गरत तीसरा ओवर लेकर चलेंगे ओवर द विकेट से ये गेंदबाजी करने के लिए। आओ देखा नताओ, बड़े स्ट्रोक की तलाश, एक और डॉट गेंद। डॉट गेंदों से बहुत दबाव आ जाता है बल्लेबाज के ऊपर। और इस सत्र की बात करेंगे, पहले ओवर में 5 गेंदें डॉट खेली सिद्धि करौले ने, दूसरे ओवर में 3 डॉट खेली और इस ओवर में अब तक 2 डॉट खेली है, यानी कि लगभग 14 गेंदों में 10 गेंदें डॉट खेली है। इससे दबाव और बढ़ता चला जाएगा ओवर द विकेट से ये गेंद। आड़ा बल्ला घुमाए था जरूर, अब जोखिम उठाने की आवश्यकता है। दूसरे की कोशिश और 2 रन भी आसानी के साथ पूरे करेंगे। 2 रन का इजाफा होता हुआ रन बने हैं टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 12 रन हम देख सकते हैं। इस ओवर की 3 गेंदें अभी भी शेष है। 15 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। धीमी औसत से, धीमी करंट रन रेट से आगे चलती हुई ये पारी। बघा चाऊशेट मात्रे मो यांचं कटआउट्स आहे आणि त्याच्यावर षटकार हिट झालं तर त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। पटकी हुई ये गेंद, कमाल की ये गेंदबाजी, बिल्कुल सरप्राइज किया बल्लेबाज को। कोई मौका नहीं है बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट करने का। डॉट गेंद की समाप्ति होती भी 12 रनों के ऊपर पारी संघर्ष करती हुई मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं। इस ओवर के आने वाली 2 गेंदों का खेल बाकी, बड़े स्ट्रोक की अभी भी तलाश। लोअर फुल टॉस थी, एक्स्ट्रा कवर में लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है लेकिन मात्र बनेंगे दर्शक। गेंद जाएगी सीमा पर, राहत की सांस दिलाने वाला सचिन के बल्ले से यह चौका। सोलह रन स्कोर बोर्ड के ऊपर, अंतिम गेंद का खेल बाकी। ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। क्या यह बल्ले का किनारा था? नरेश डवले है विकेटों के पीछे। जी हां, बल्ले से गेंद टकराई थी, कोशिश भरपूर थी लेकिन नरेश पहुंच नहीं पाए। 3 ओवर की भी समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 17 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। साईप्रीतनी पूर्णतः फोकस केलेले आहे बघा। मी का हे मोठं नाव आहे क्रीडा क्षेत्रात, पॅकर्सच्या भूमिकेत असतात प्रवीण शेठ, त्यांची सुकन्या, त्यानंतर ऋतिका आहे, त्या आरोही आणि नित्य कडव क्रिकेटचा आनंद घेतात बघा। ऋतुवा सर्वांचं अभिनंदन। आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर असणारे प्रेम, यांचं सुद्धा खूप प्रेम आहे आणि आज आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं इथे आगमन परफेक्टली 10 वाजता होणार आहे। 17 रन बने हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर में 1 आया था, दूसरे में 9 आए, तीसरे में आए 7। ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर जरूर लिया गया है। थोड़ा सा सलाह मशवरा करने की यह कोशिश है दोनों बल्लेबाजों के बीच में, लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी आक्रमण घूमा है, नयन पाटिल को जब दूसरे गेंद के ऊपर खोया उसके बाद पूरी तरीके से जूझती हुई बल्लेबाजी। जय हनुमान सिद्धि करोले क्रिकेट टीम लड़ने वाली है, लड़ाई करना जानती है, रन बनाना जानती है। अंतिम क्षणों में क्या बड़ा स्ट्रोक दिखा पाएंगे? सन्माननीय चाऊशेठ मात्रे यांचं मनोर आपण कटआउट्स पाहतो आणि त्या कटआउट्सला त्यांच्या बॅनरला जर षटकार हिट झालं, चाऊशेठ मात्रे मो यांच्या वतीने फलंदाजाला 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। ये गेंद अंपायर का इशारा आता हुआ कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी। फील्डिंग टीम रिव्यू है,
वाईट के लिए। यस, कैंसिल करा है। वाइड गेंद करा अंपायर द्वारा, 1 रन का इजाफा होता हुआ रन बने हैं टोटल 18। 18 रन 6 के औसत से रन बन रहे। ये ओवर बड़ा ढूंढ रही है संदीप पाटिल गेंदबाजी में। राउंड द विकेट, पटकी भी गेंद करी, इस बार छक्काया बल्लेबाज को। कोई चारा नहीं है बल्लेबाज के पास। अब रोशन विकेटों के पीछे नजर आते हुए डॉट गेंद की आज से समाप्ति होती हुई बात करेंगे यहां से पांड्या मडवी जिन्होंने 6 में 6 बनाए और 11 में 11 सचिन गायकर। ग्रामीण टेनिस क्रिकेट में जब 30 गेंदों का मुकाबला, स्ट्राइक रेट आपका 200-300 के आसपास होना चाहिए। राउंड द विकेट से संदीप तैयार, हल्के हाथों से धकेला इस गेंद को, 1 रन आसानी के साथ है। स्ट्राइक रेट के ऊपर जाएंगे पांड्या मडवी। एक छक्का पांड्या ने जरूर दिखाया है, लेकिन उसके बाद जो 5 गेंदें उन्होंने खेली है, पांचों की पांचों डॉट है। इससे दबाव और बढ़ता हुआ नजर आ रहा है, क्योंकि अब स्लॉग ओवर में, डेथ ओवर में हम पहुंच पा रहे। पहले सत्र की गुरुदत्त शिवकर टीम क्या कमाल का प्रदर्शन करते हुए बीच मैदान में नजर आ रहे। हमारे अच्छे दोस्त शिवकर से गुरुनाथ पाटिल, गुरु पाटिल भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, उनका भी तहे दिल से शुक्रिया। 19 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर संदीप पाटिल अभी भी मौजूद है गेंदबाजी में। 2 गेंदें उन्होंने फेंकी है, 19 रन अब तक बने हैं सिद्धि कॉलोनी टीम के। छोटी गेंद, ये अच्छा स्ट्रोक है, जबरदस्त टाइमिंग, गेंद जाएगी सीमा पार। वॉटर स्ट्रोक फ्रॉम दी पांड्या, 6 रन्स। प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा साई प्रीती ह्या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा। क्या बात है, जबरदस्त ये स्ट्रोक था। 2 छक्के जरूर दिखाए। अब टीम की रन संख्या बनी है 25 रन। 50 भी बनते, 40, 45, 50 तक हर हाल में पहुंचना होगा, उससे लड़ाई हो सकती है मैदान के अंदर। वही कोशिश करी जा रही है पांड्या के माध्यम से। 7 में 12 बनाया है, 12 में 12 सचिन गायकर। थोड़े से दबाव में नजर आएंगे अब संदीप पाटिल। राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे। पांड्या के लिए यह गेंद आएगी, आगे गेंद को फेंका। क्या बात है, बैक टू बैक, हम भी किसी से कम नहीं, यह बताने वाला यह छक्का था। पांड्या ऑन फायर। लगातार 2 छक्के, मोमेंटम बना दिया गया है। स्लॉग ओवर की यह शुरुआत है, डेथ ओवर की यह शुरुआत है। आने वाली 8 गेंदों का खेल अभी भी बाकी है। रन बने हैं 31, 31 रन। आने वाली 8 में जरूर 30 रन ढूंढ रही है मैदान के अंदर सिद्धि करौले। अब पांड्या का मौजूद रहना मैदान में बेहद जरूरी हो जाएगा। डॉट गेंदें खेली है, खेलने दो, लेकिन यह खिलाड़ी सेट है और बल्लेबाजी करना जानता है, बड़े स्ट्रोक दिखाना जानते हैं। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, और वो लड़ाई जारी है पांड्या मडवी के माध्यम से। दबाव में नजर आएंगे गेंदबाज संदीप पाटिल, राउंड द विकेट से निकल चुके। गलती 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 की कीमत चुकानी पड़ेगी। वाइड +4, ये किस्मत के रन है। रन कैसे भी आए, रन चाहिए, किस्मत का पंजा। वाइड के लिए रिव्यू है फील्डिंग टीम। तीसरे अंपायर जुड़ जाएंगे, हमारे विशाल पाटिल सर है। चला, श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि जांभिवली क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे। वाइड बॉल, रिव्यू लॉस्ट, गुरुदत्त शिवकर।
चलो मुकाबला शुरू करना है। अब रन बनने शुरू हो चुके हैं। सिद्धि करोले क्रिकेट टीम भी जानती है ये क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। जबरदस्त ये लड़ाई, जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। टीम की रन संख्या बनी है 36, 36 बने हैं। महंगे साबित हुए हैं इस ओवर में। 17, 18, 19 लुटा चुके हैं संदीप पाटिल इस ओवर में। अभी भी इस ओवर के आने वाली 2 गेंदें शेष है। यदि एक आध बड़ा स्ट्रोक भी आएगा तो मुकाबले में खुश रहेगी जय हनुमान सिद्धि करोले क्रिकेट टीम। राउंड द विकेट से संदीप तैयार है, सामने होंगे पांड्या मडवी। राउंड द विकेट। यह गेंद हमने देखी, जरूर पॉइंट में खिलाड़ी मौजूद। जब तक गेंद को रोका जाता 1 रन मिल जाएगा। क्या सचिन बड़ा स्ट्रोक दिखा पाएंगे? सचिन से उम्मीदें बरकरार है। एक बड़ा हिट, सचिन का कॉन्फिडेंस बढ़ेगा। 37, 37 बने हैं 3.5 ओवर के समाप्ति के बाद। चौथा ओवर जारी है। संदीप पाटिल मैदान के अंदर गेंदबाजी में अब तक 20 रन खर्च कर चुके हैं। राउंड द विकेट से गेंदबाजी होगी। सचिन गायकर अब तक 12 में 12, 100 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी जारी है। 37 रनों के ऊपर पारी है। राउंड द विकेट। छोटी गेंद, इसी स्ट्रोक के लिए खिलाड़ी पीछे मौजूद है। 1 रन मिल जाएगा। पांड्या के एंड के ऊपर थ्रो चाहिए, यह गलत दिशा में थ्रो आया। तीसरे की कोशिश, चौथे की मांग जरूर होगी पांड्या की। जी नहीं, मना किया इस बार। 3 रन मिल जाएंगे। 3 का इजाफा होता है और 3 रनों की मदद से 4 ओवर की भी समाप्ति। 10 के औसत से रन बने हैं टोटल 40, 40 रन। मी का 11 श्रीराम चिंचवली क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, आकाश शेलके, अंकुश, कुणाल, सर्व सहकार्यांनी इथे स्टेजशी संपर्क साधावा। तुमच्या संघाचे पुरस्कर्ते आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ प्रवीण शेठ म्हात्रे आतुरतेने आपली वाट पाहतात। चला, जरीमरी क्रिकेट संघ जांभिवली विपक्ष मिहिका 11 श्रीराम चिंचवली अशी लढत होणार आहे आणि तिचं नाणेफेक इथे केलं जाणार आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स मनोहर पाटील। प्रवीण पास प्रशांत दादाचा आहे तो खास। समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय। चला, मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे। महादेव पाटील मोह दादा या आपला सन्मान इथे केला जाईल। स्पर्धेसाठी 500 रुपयाचं योगदान आहे। भरत पाटील आपण या, त्यांनी सुद्धा या स्पर्धेला 501 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह, आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे प्रवीण शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत केलं जात आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। चार ओवर में 40 बने हैं, 1 विकेट के नुकसान के ऊपर। चलो शिवकर टीम, आप ज्यादा समय ले रहे हो दोस्तों। गुरुदत्त शिवकर, सुमित ढवले, ये गेंद भी आएगी डॉट। जबरदस्त स्ट्रोक। कब तक शांत बैठेंगे सचिन? आखिरकार बल्ले का फेस खोला और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। दैट इज अ बिग हिट। प्रवीण शेठालाई नावारू पास, प्रवीण शेठालाई नावारू पास, प्रशांत दादाचा आहे तो खास। समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास। तर योगेश दादा, योगेश एक मित्र सिद्धी करवले, त्यांच्या गावातील संघ पाहतो आपण, जानमान सिद्धी करवले। 46, 46 बने हैं। सुमित की ये गेंद, खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन मिल जाएगा आसानी के साथ। 47, 47 बने हैं। 4 गेंदों का खेल अभी भी बाकी है। सचिन गायकर, पांड्या मडवी, 3 छक्के पांड्या के हमने देखे।
5 गेंदें उन्होंने डॉट खेली, एक सिंगल उनके पारी में शामिल है, 19 रनों का योगदान है। तो सचिन की बात करेंगे, कुछ गेंदें उन्होंने भी डॉट खेली है, 5 गेंदें उन्होंने भी डॉट खेली है, लेकिन ज्यादा बड़े स्ट्रोक दिखा नहीं पाए। सिंगल डबल पर ध्यान उनका केंद्रित रहा। अभी भी 3 गेंदों का सफर बाकी है। रन बने हैं टोटल 47 रन। बड़े स्ट्रोक की तलाश है। फील्ड में बदलाव है। ऑन साइड में 3 खिलाड़ी हमें नजर आएंगे। ओवर द विकेट से यह गेंद, सुमित डवले है तैयार। अच्छा स्ट्रोक है, ऊंचाई बहुत ज्यादा है, क्या दूरी भी मिलेगी, खिलाड़ी मौजूद, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा पार। 50 रन कंप्लीट। जय हनुमान सिद्धि करवले, वेल प्लेड। फिफ्टी 53 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं। 2 गेंदें अभी भी बाकी है। दबाव में नजर आएंगे सुमित डवले। 2 छक्के खाए हैं, 13 खर्चे हैं 4 गेंदों में। पहले ओवर में 1 रन आया था, दूसरे में 9, तीसरे में 7, चौथे में आए थे 23 और इस ओवर में अब तक 13 लुटा चुके हैं गुरुदत्त शिवकर। 2 गेंदें अभी भी बाकी। क्या बात है, जबरदस्त बल्लेबाजी। ये खिलाड़ी मौजूद रहा मैदान में, कॉन्फिडेंस लेवल बढ़ता रहा और अंतिम क्षणों में दादागिरी पेश करता हुआ। थैंक यू सो मच। 11 गेंदें खेली है, 31 की पारी, जिसमें 5 छक्के शामिल है। पांड्या मडवी, जबरदस्त बल्लेबाजी। 59 बने हैं, 59 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अंतिम गेंद का खेल बाकी। इस गेंद के ऊपर भी बड़ा स्ट्रोक ढूंढ रही है जय हनुमान सिद्धि करवले क्रिकेट टीम मैदान में। 59 रन ऑन अ बोर्ड, 1 विकेट के नुकसान के ऊपर। सुमित है दबाव में, सुमित ने 19 लुटा चुके हैं 5 गेंदों में। जबरदस्त नजारा यहां पर बल्लेबाजी का हमें देखने को मिला। अंतिम गेंद का खेल बाकी। स्ट्राइकर एंड के ऊपर पांड्या मडवी, 31 की पारी, 11 गेंदों में अब तक आई है। अंतिम गेंद, लास्ट बॉल ऑफ द इनिंग। ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आएगा, यह गेंद खराब है। 60 बन चुके हैं। ओवर द विकेट से गेंदबाजी होगी। दबाव भरा माहौल अब बन चुका है। गेंदबाज के ऊपर सुमित डवले महंगे साबित हुए हैं। 20 अब तक लुटा चुके हैं। अंतिम गेंद, यह गेंद हमने देखी, सीधा डाउन द ग्राउंड खेला, दूसरे की कोशिश होगी और 2 रन का यहां से इजाफा होता हुआ। पहला सत्र हुआ समाप्त। पहले सत्र के समाप्ति के बाद रन बने टोटल 62, 62 और जीतने के लिए 63, 63 की आवश्यकता गुरुदत्त शिवकर टीम के लिए। थँक्स मनोहर पाटील। आमदार चषक क्रीडा स्पर्धेला इथे शुभेच्छा येत आहेत। कोठारी गावतील आमचे समालोचक मित्र संजय भोईर, मोगावचे जावई परिवार आहेत। संजय भोईर, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। ते नाणेफेक केले जात आहे। मिहिका 11 श्रीराम चिंचवली विपक्ष जरीमरी क्रिकेट संघ जांभिवली या संघाच्या दरम्यान आणि आनंद नाईक या दादा आपल्या शुभास इथे नाणेफेक संपन्न होईल। आमचे प्रवीण दादा मात्रे या स्पर्धेचे आमदार चषक क्रीडा स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत, त्यांनी आपल्याला इथे इन्व्हाइट केलेले आहे। जांभिवली संघ उमेश पाटील यांना पाहतो, आमचे मित्र रमेश शेठ पाटील साहेब, माजी सरपंच चिंचवली यांचे सुपुत्र आहेत। अमोलला पाहतो आम्ही। चला जांभिवली, जांभिवली संघ या संघनायक कुठे? चला जांभिवली क्रिकेट संघ, संघनायक या लवकर। बघा स्टाईल्स बघा, जसं काय सीमेवर निघाले आपण मित्रांनो, खरं अभिनंदन करावे लागेल। सीमेवर लढण्यासाठी ज्यावेळेस ज्या प्रकारे आपले सैनिक सज्ज होत असतात। चला या नाणेफेक इथे संपन्न होईल। आमचे प्रवीण दादा मात्रे, ज्यांना मोहो ग्रामपंचायतीचं त्यांच्या सौभाग्यवती अक्षताताईंना प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली। चला या नाणेफेकली जाईल। आनंद नाईक यांच्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न होणार आहे। बघूया टेलसाठी आवाज दिला मर्याई क्रिकेट संघ।
चला या जांभेली संघ हा नाणेफेक जिंकलेली आहे. या आपण समोर या. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे आपला? हा एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगाल? आमचे प्रवीण दादा मात्रे, सर्व आमचे दिलीप दादा मस्कर, सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मोरिया क्रिकेट संघ मोह आमदार चषक स्पर्धा भेटीसाठी आली. तुम्ही घटक बनलेला आहात. आयोजन कसं वाटलं काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. यापूर्वी चिंचवली विपक्ष जांभेली अशी लढत झाली होती नाही आहे पहिल्यांदा. चला या आता अंकुश या. आताशी अंकुश आपण नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेक तुमच्या संघाच्या बाजूने लागली असती, तुम्ही कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? ग्राउंड मोठा आहे त्यामुळे बॅटिंग कसं केली असते. निश्चित स्वरूपात तुम्हाला आता फलंदाजी करायची यदा कदाचित जर फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याचा मानस असेल? 60+ यामध्ये महत्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? इथे नाही कुणाल आहे अमोल आहे. समोर आपले प्रवीण दादा मात्रे आहेत. स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आमदारच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथमच मोह गावामध्ये नेत्रदीपक आयोजन आपण इथे पाहतो. या तुम्ही सुद्धा स्वतः ऑर्गनायझर आहात. चिंचवलीच्या मैदानावर नेहमी तुमच्या माध्यमातून मग आमचे रमेश शेठ पाटील असतील, माजी सरपंच नेहमी आयोजन करतात. काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटलं आपल्याला? आम्ही या आयोजनासाठी कमीत कमी 3 वर्ष झटत होतो काही इथं आयोजन होणार आणि प्रवीण दादांनी हा आयोजन घडून आणला आणि हा आयोजन जरी मोहगावचा असला तरी तो अर्धा आयोजन आमचंच आहे. थँक्यू सो मच. बघा प्रवीण दादा बोले तैसे चाले त्याची वंदा बी पाहुले. आयोजन केलंच आणि आता आमदार साहेब येतीलच. चला बोलूया सामन्याच्या कक्षामध्ये आकाश शेलके यांच्याकडे. थँक्यू. अतिशय सुंदर अशी बाईट आमचे चला या उमेश पाटील या. अंकुशा पण कुणाला आहेत या. चला उमेशा सरपंच माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान अमोल सिनियर क्रिकेटर या. अमोलचा सन्मान बघा. संजय सर्व सज्ज झालेले आहेत. अमोलचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. सिनियर क्रिकेटर आहेत. एकत्रित या आपण एकत्रित सन्मान करू. या अंकुश एक शांत स्वभावाचा क्रिकेटर. मग त्यामध्ये आमचे आकाश शेलके आज समालोचकाच्या भूमिकेत आहेत. चला एकत्रित या. सन्मान इथे केलं जात आहे. मीही काय 11 त्याचे पुरस्कर्ते आहेत आमचे प्रवीण दादा मात्रे. त्यांची सुकन्या मीही काय इथे क्रिकेटचा आनंद घेते आणि या तिन्ही क्रिकेटरांचा आमच्या मोरिया क्रिकेट संघ मोह या कमिटीच्या वतीने वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केले जात आहे. मोरिया क्रिकेट संघातील जेवढी आमची कमिटी आहे ना, सर्व खेळाडू तुमचा आभार व्यक्त करू. सुसज्ज स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स आकाश शेलके. नक्कीच आपण सन्मान पाहिलेला आहे श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली. आणि जेव्हा जेव्हा हा संघ आपण पाहतो की अनेक वेळेला मीही का 11 या नावानं उतरताना पाहायला मिळतो. आमचे पुरस्कर्ते आहेत प्रवीण दादा आणि प्रवीण दादांनी आज या स्पर्धेमध्ये आम्हाला रिकमेंड केलं, त्याबद्दलही त्यांचा आम्ही जरूर आवर्जून आभार मानू. आणि त्यासोबत आमचे बायकरमॅन नितीन पाटील या आपले स्वागत स्पर्धेकरता आहे. बघा आमचे आधारस्तंभ राहुल पाटे यांची प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. मग त्यामध्ये आमचे दिलीप दादा मस्कर असतील, किती दमदार योगदान दिलेलं आहे. राहुल तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करू. थँक्यू. अंपायर सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. ओपनिंग ब्लास्टर रोशन पाटील आणि ओमकार ढवले दोन फलंदाज पाहायला मिळतात. सुरुवात. पहिला बॉल झेलसाठी चान्स. मिड ऑफला फिल्डर आणि झेल ड्रॉप. चान्स होती. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. धावा घेत असताना फलंदाज दरम्यान पाठलाग होतोय धावांचा. सुरुवातीला पहिला आपला बॅटिंग करत असताना आपण पाहिलं त्या म्हणजेच जवळपास 7+ धावसंख्या म्हणजे 63 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे आणि या धावांना चेस करायचं आहे. आणि ते चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी ज्यामध्ये ओमकार ढवले आणि रोशन पाटील हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. रोशन पाटीलची फलंदाजी आम्ही शिवकर प्रीमियर लीग मध्ये बघितलेली आहे. सो हा एक चांगला घाटणीचा खेळाडू आहे. हो, हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आहे. यावेळेला पुन्हा एकदा चान्स आणि त्या चान्स वरती देखील पाणी फिरलं जात आहे. दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय बॅटिंग करत असताना फलंदाजाला. 2-2 अशा 4 धावा आपण पाहतो 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. थोड्याच वेळामध्ये आपल्याला पनवेलचे लोकप्रिय आमदार, पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट अर्थातच प्रशांतदा ठाकूर यांचं आगमन या स्पर्धेसाठी पाहायला मिळणार आहे. आणि आवर्जून सगळे उत्सुक आहेत त्यांच्या एंट्रीसाठी,
कारण आता सध्या आपण पाहिलं की जिल्हा परिषदांनी पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि अगदी सर्वत्र संपूर्ण रायगडामध्ये ज्यांनी कमल फुलवलं ते आपले पनवेलचे भाग्य विधाते, त्यांचं इथे आगमन होणार आहे. 4 धावा धावफलकावरती. हो, तिसऱ्यांदा चान्स आहे, या वेळेला सोडणार नाही. विकेट किपरनं केलंय काम तमाम आणि पडतीय विकेट पहिली शिवकर संघाची. पहिला धक्का, फलंदाज बाद. आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे क्या बात आहे. स्टेप्स पूर्णपणे अगदी सनी पाटे पाहत आहेत, एन्जॉय करतायत. आणि जी आपण पाहतो मालिकावीरची जी बाईक आहे, जी आपण ABC आणि DEF अशा 2 गटांमध्ये डिवाइड करून आपण 2 बायकरमाने या स्पर्धेमधून निवडणार आहोत. त्यापैकी लेकीचा तो सध्या तरी तिच्यावरती बसून आनंद घेतोय आणि या सामन्यांचा आनंद घेतोय. त्याचंही स्वागत आपण करू. दरम्यान मॅचकडे जाणं महत्वाचं. विकेट आली आहे, 4ला 1 पडलेला आहे. पाठलाग करत असताना धावांचा, जिकडे 63 धावांचा आव्हान घेऊन मैदानाच्या मध्ये पांड्या मडवी जो सध्या सिद्धी करवलेची कमांड सांभाळतोय. सिद्धी करवले म्हटलं तर आमचे गुरुवारी अर्थातच योगेश दादा मडवी, जो सिद्धी करवलेचा एक पहाडी आवाज आहे, ज्यांना आपण पाहतो दुपार सत्रामध्ये त्यांनी एक सजेशन दिलेलं आहे की क्रिकेट अलविदा, मायक्रोफोन जिंदाबाद. आणि त्यांना मी काही दिवसामध्ये फॉलो करू संजू. सो आपण जरूर या गोष्टी पाहतोय, त्यांचा आम्ही आदर्श ठेवू आणि त्यांचाही संघ इथे खेळतोय. सो त्यांनाही शुभेच्छा. मॅचकडे घेऊन जाईन. स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला उजव्या हाताचा खेळाडू पाहायला मिळतोय. ओ द विकेट. ओ हवेत खेळलाय. फिल्डर वॅकंट एरियामध्ये बॉल की फिल्डर तिकडे. यस, फिल्डर पोहोचलेत, फार दूर होते, बट जी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली त्यांच्यामध्ये आणि त्यामध्ये आपण पाहतो की जरूर पोहोचले कॅच पर्यंत. विकेट टिपली आहे आणि हा धक्का बसतोय, ज्यामध्ये दुसरा फलंदाज बाद. क्या बात आहे. स्वप्नील फिल्डर होते आणि चालाक फिल्डर आहेत, कारण फिल्डिंग युनिटमध्ये जर पहिलं हतियार कोण असेल तर स्वप्नीलचं नाव आवर्जून घेतलं जातं. ते म्हणजेच जयमान श्री साई सिद्धी करवले या संघाच्या माध्यमातून आणि त्यांचा तो बेस्ट फिल्डर आहे. या कॅचला त्यानं अगदी आपण पाहिलं की अगदी सुंदर आणि एकदम इझी बनवलं आणि त्यामध्ये आपण पाहिलं की फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं. दुसरा धक्का बसतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच वासुदेव आंग्रे. जबरदस्त खेळाडू वासुदेव आंग्रे आपल्याला पाहायला मिळतो सध्या. मग माऊली इलेन संघ असेल, गुरुदत्त असेल, त्यानंतर सहारा असेल, या संघामधून नियमितपणे जो सलामीला फलंदाजी करतो. त्या मॅच मध्ये आपण पाहतो की सामना जो मधोमध्ये फसलाय, स्टक झालाय, तो वाचवण्यासाठी आणि त्या धावा चेस करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणे या खेळाडूचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, तो वासुदेव आंग्रे पाहायला मिळेल. अर्धशतक अगदी आपण पाहिलं अनेक वेळा मैदानामध्ये झलकावलं या खेळाडूनं. मग नेवालूची गौरी स्पोर्ट जी ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी ज्यानं गाजवली तो खेळाडू. ओ आल्या आल्या मिड विकेट ला बॉल सीमा पार, षटकार. काय योगेश की बघा आहे कॉम्पिटिशन जबरदस्त. चेअर बॉयची भूमिका. काकांचं आम्ही अभिनंदन करू. भरपूर छान ब्रेक डान्स, तुम्हाला शुभेच्छा. शिवकरच्या खात्यात 6 रन्स आल्यात. षटकाराने इम्पॅक्ट पडला. 10 धावा डबल डिजिटला. ओ डिलाइट कट खेळलेत. लाजवाब स्ट्रोक. थर्डमॅनला बॉल. 4 रन साठी अफलातून चौकार. क्या बात आहे, अप्रतिम. एका बाजूला आपण पाहतो चेअर बॉयच्या अंगामध्ये प्रभुदेवाचं भूत संचारलं आणि बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहतो बॅट्समन तितक्याच लयमध्ये आणि त्याच्यामध्ये देखील आपण पाहतो आता वैयक्तिक एका चांगल्या खेळाडूचं भूत संचारलंय आणि तो फलंदाजी करण्यासाठी बॅक टू स्कोरिंग शॉट खेचत 14 पर्यंत संघाची धावसंख्या नेतोय.
शिवकर संघ पाठलाग करतोय धावांचा 63. हे आव्हान त्यांना पेलायचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 फ्रेश गोलंदाज वापरायचे. या रूलला आपण हे टुर्नामेंट कव्हर करतोय. 40+ साठी हा रूल नव्हता, बट रेग्युलर ग्रामीणसाठी हा रूल फॉलो केला जातोय. 14ला 2 विकेट आहेत. पॉवर प्लेला या धावसंख्येला आपण बनताना बघितलं. पॉवर प्लेमध्ये आलं 14, 2 लॉस. पांड्या मडवीला 2 सफलता मिळाल्या, बट लास्ट 2 बॉल ज्यामध्ये थोडासा महागडा आपल्याला पाहायला मिळाला. रोशन पाटीलला स्ट्राईक नव्हती, आता ते स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. एंड बदलला जातोय. मोहगाव एंड कडून गोलंदाजी होणार. धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 49 धावांची आवश्यकता आहे. 14.60च्या सरासरीने चालायचं आहे. या सरासरीला 14.00च्या सरासरीने चाललेत आणि 12ची सरासरी आहे सध्या. सो मॅच थोडीशी इझी बनत गेलेली आहे. पावलेला ज्यावेळेला कॅपिटलाइज धावसंख्या उभी राहते त्यावेळेला फायदा मिळतो, यात मात्र शंका नाहीये. हा दर्शनी सामना ज्यामध्ये आपल्याला गुरुदत्त 11 शिवकर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो तो म्हणजेच श्री साई 11 जनमान सिद्धिकरवले संघ. दोघांमध्ये क्लॅश आहे, दोघांमध्ये लढत पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नाही आपल्याकडे. फिल्डिंग सेटअपसाठी इतका वेळ मिळणार नाहीये, याची आपण काळजी घ्या. कारण कालच्या डे नाईट फॉर्मॅटला 4 वाजले होते, मग डे नाईट कसली पूर्ण नाईट होते. प्लीज सहकार्य करा. मॅचकडे घेऊन चलेन. स्ट्राईकला फलंदाज यार. फिरकी पट्टू आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे. रन घेण्यासाठी चान्स बघा. सिंगल मिळते. सेकंड साठी निघालेत आणि 2 धावा सहज गतीनं पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 रन. 2 धावसंख्या पुढे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग करत असताना स्वप्नील पाटील जो ओव्हर नंबर 2 मध्ये एक फिरकी पट्टू आहे. सिद्धी करोलीच्या फिरकीच्या विद्यापीठातील हा एक अजून एक आपण पाहतोय स्पिनर आलाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. फिल्डर उपलब्ध आहेत. गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे. थोडासा धीमी आउटफील्डनं बॉल धीम्या गतीनं ट्रॅव्हल झाला, त्यामुळे फिल्डिंग युनिटसाठी एक ऑप्शन राहिलं की बॉलला स्टॉप करणं आणि धावांसाठी प्रोटेक्शन ठेवणं. टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला इन्क्रीज होताना पाहायला मिळते. इन्क्रीमेंट धावसंख्येमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वरती. 17 रन 2 लॉस. वासुदेव आंग्रे ज्यानं 2 मध्ये 10 दिल्यात, त्याला स्ट्राईक एंडला आणायचंय हा मनसोबा होता आणि अखेरकार आता ते रोशन पाटीलनं मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलं आणि इथून आपल्याला वासुदेव पाहायला मिळतील स्ट्राईक एंडला. 22ला 46 धावांचा पाठलाग आहे. गोलंदाज तयार आहे स्वप्नील. फिरकी पट्टू. ओ रिव्हर्स खेळल्यात. फिल्डरला बीट केलाय फर्स्ट स्लिपच्या आणि बॉल थर्ड मॅन मध्ये. 4 रन साठी आंग्रेचा धमाका. चौकार. वासुदेव क्या बात आहे. शिवकरचे प्रेक्षक अगदी जुमरीत आले. या त्यांना वासुदेव वरती भरपूर विश्वास आहे. छोट्या सणीचा हा प्रतिभावंत खेळाडू अगदी तितकाच मोहक खेळ दाखवतोय मोहोशा मैदानामध्ये. श्री गणेश मैदान. मोह फिरकी पट्टू आणि हा अगदी आपण पाहतो तितकाच तिखट स्पिन. टप्पा पडल्यानंतर बॉलला अलगदपणे वलन दिलं आणि बॉल आपण पाहिला की विकेट किपरच्या हातामध्ये सरूर विसावा घेताना एक डॉट बॉल मधोमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. डॉट म्हणून थोडंसं प्रेशर क्रिएट करायचं काम सुरू आहे, कारण धावसंख्या चांगली उभी केली होती पहिल्या आपला बॅटिंग करताना सिद्धी करोल्या संघानं. आता 20ला 42ची आवश्यकता असेल. बॅकफुटला जाऊन खेळले आहेत. भरपूर चांगला फटका आहे. फाईन टार्गेट आणि बॉल सीमा पार. 4 रन साठी. बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम संगीत. संगीत ऐकताच सावशेठ मात्रे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य उमटलेलं आहे आणि ते जरूर आमच्याकडे पाहत आहेत. डीजे नितीन जिथे असतात तिथे आपल्याला संगीत अशा प्रकारचे ऐकायला मिळतात, कारण त्यांच्याकडे जो संग्रह आहे तो आपल्याला सगळ्यांकडे पाहायला मिळत नाही, म्हणून ते प्रसिद्ध आहेत. नुकताच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान एक नामांकित स्पर्धा त्यांनी कव्हर केली आणि तेथील 2 युनिट आपले या स्पर्धेचे हिस्सा आहेत, ज्यामध्ये नितीन आणि एक चांगले गुणलेखक म्हणजे आमचे केतनबाई केवाळेचे शुभम माळी. यस, त्यांना आपण पाहतो, त्यांचे आपण कौतुक करू. थँक्स. सिद्धी आपण इथे आकाश शिवकर क्रिकेट संघ, गुरुदत्त शिवकर संघ खेळतो आणि या गावाची खूप मोठी ओळख आहे. संघाला नेहमी लीड करत असतात.
रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आनंददादा ढवले यांच्या गावातील संघ तर एका बाजूला सिद्धी करवले म्हटलं जानमान सिद्धी करवले, आमचे नामांकित क्रिकेट समालोचक योगेश मडवी सिद्धी करवले, मग योगेंद्र दादा पाटील असतील माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले आणि संदेश पाटील यांचा सिद्धी करवले क्रिकेट संघाला खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. 25 धावा धावफलकावरती धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो आता इथून वासुदेव आंग्रेने जबाबदारीचं ओझं उचललंय. या षटकाला त्यांना आपण पाहिलं की 11 धावा खेचत संघाची धावसंख्या 25 वरती नेलेली आहे. 12.50च्या सरासरीनं सध्या बॅटिंग पाहायला मिळते आणि उर्वरित आता आपण जर पाहिलं तर अखेरचे 18 बॉल बाकी आहेत आणि 63 पर्यंतचं आव्हान गाठायचं आहे. पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळाली. 8-21 या दोन खेळाडूंच्या अंतर्गत भागीदारीसह या दोन खेळाडूंनी आपल्या संघासाठी जमा केलेली धावसंख्या आपण पाहिलेली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार. जास्तीत जास्त इथून आपण पाहिलं तर वासुदेव स्ट्राईकला राहील हा आता विचार करतो इथून शिवकर संघ. ओव्हर द विकेट. ओ समोर फिल्डर उपलब्ध आहे, तिकडे चान्स आहे आणि कोणतीही चूक नाहीये. योग्य कॅच, वेल जज कॅच आणि बॅट्समन आउट. क्या बात आहे. भरपूर थोडेसे फंबल झाले होते सुरुवातीला मिड ऑफला आणि नंतर मात्र आपण पाहिलं की अगदी तिकडे स्वप्नील होते. सो स्वप्नील आहेत त्यामुळं सुटकेचा जरूर एक दीर्घ श्वास घेतला गोलंदाजानं आणि अखेरकार त्यांना विकेट मिळाली. अजून एक विकेट आपण पाहतो सुयोगला या वेळेला मिळते आणि टीम शिवकरला ही विकेट आपण मिळताना पाहिली, ज्यामध्ये तिसरी विकेट पडलेली आहे 25 वरती. उर्वरित 17 बॉल 38ची आवश्यकता. रन रेट मध्ये थोडासा आपण पाहतोय आता जरूर पूर्णांतिक धावसंख्येचा जो अभाव आहे तो वाढत चाललाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता संपूर्णपणे जबाबदारी आहे ती आपण पाहतोय वासुदेव आंग्रेवरती आणि त्याला चांगल्या मी म्हणेन की आता इथून भागीदारीची गरज आहे, चांगली साथ मिळण्याची गरज आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता इथून स्वतः कर्णधार पाहायला मिळतोय गुरुदत्त 11 शिवकर संघाचा अजय भगत. जबाबदारीचं ओझं आहे ते ओझं वाहावं लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण या मैदानावरती इतक्या धावा चेस करणं एवढं सोपं नाहीये. या मैदानावरती जवळपास आपण आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा अहवाल पाहिला तर मग आपल्याला जरूर आठवेल की 50 ते 55 धावा बनायच्या आणि त्याही चेस होताना नाकी नऊ यायचं. सो या धावांचा पाठलाग करायचा आहे शिवकर संघाला. 63 पर्यंत पोहोचायचं. आतापर्यंत 25 बनवू शकलेत. पुढचा बॉल सुयोग. अजय बघा थोडेसे अक्रॉस द बॅट गेले होते. हा स्वाभाविक खेळ आहे त्यांचा. ऑन द राईज होऊन जास्तीत जास्त फलंदाजी करतात आणि फ्रंटलाईन बॅट्समन आहेत. सो समोर खेळण्यासाठी आपण पाहतो समोर ते नियमितपणे ऑफ स्टंप सोडून बाहेर उभे राहतात आणि त्याचा फायदा त्यांना मिळतो आणि गोलंदाजावरती थोडासा प्रेशर जाणवतो अशा सिच्युएशन्स मध्ये. अजय डिफेन्सिव्ह खेळायचा प्रयत्न आहे. लॉंग ऑन मध्ये बॉल जाताना पाहायला मिळेल का? यस लॉंग ऑन मध्ये, कारण मिड ऑन कोणी नव्हतं. क्विक ऍक्शनला थ्रो डायरेक्ट हिट केला होता. बाल बजावलेत. वासुदेव आंग्रे चपल आहेत तेही आपण पाहतो की चांगली रन बिटवीन द विकेट राखण्यासाठी ते सक्षम आहेत कारण तितकी चांगली आपण पाहतो त्यांची फिटनेस आपल्याला पाहायला मिळते आणि स्पेशली हा जो खेळाडू आहे यंदाचा हंगाम सहारा शिवकर संघासाठी मी म्हणेन की वरदान लाभलेला खेळाडू आहे. मग ज्यामध्ये आपण अनेक स्पर्धांमध्ये बरसताना त्याला बघितलाय. तो नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि मधल्या फळीमध्ये जो फिनिशिंग टच देतो तो अजय भगत स्ट्राईक एंडला. सुयोग मडवीवरती गोलंदाजीची जबाबदारी. फॉर द विकेट. हा ट्रॅकरचा बॉल होता. फिरून खेळायचा प्रयत्न. फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा. थोडेसे मिसफील्ड. रन घेताना आपण पाहतो दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा. फॉर्च्यून विकेट आहे. बॉल आपण पाहतो की जरूर बॅटवरती लवकर येतो बट बाउंड्री जी आहे ती थोडी वाईडच पाहायला मिळते त्यामुळं षटकार जाणं एवढं इझिली बनत नाहीये. टेक ऑफ बॉल जर आपण पाहिलं की मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतरच फार तर आपल्याला षटकार पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर बाउंड्री टच पर्यंतचे षटकार पाहायला मिळालेत. फार तर भरपूर लांब लचक षटकार आपण खूप कमी पाहिलेत या मैदानावरती. मोठं मैदान आहे त्यामुळे त्याचा फायदा मिळतो. फलंदाज तयार आहे स्ट्राईकला गोलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज. स्लोवर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. लाईन विस्कलित. प्लॅन चांगला होता. बेताकला होता तिथे फसवायचा अजयला बट अजय तेवढेच चालक आहेत आणि बॉलवरती ते अगदी आपण पाहिलो की तिखट नजर ठेवून फलंदाजी करतात.
त्यामुळे जो त्यांचा माइंडसेट आहे तो या बॉलला त्यांनी जाऊ दिलं आणि एक अतिरिक्त धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये ऍड करताना आपण त्यांना पाहतो. राऊंड फिगरमध्ये 30 धावा धाव फळकावरती, शेवटचे 15 बॉल आणि 33ची आवश्यकता. हो आप ट्रॅकर आहे, फिरून खेळलेत, गॅप मधून बॉल, वन बाउन्स ओव्हर दी टॉप, चौकार. क्या बात आहे. ओ खुर्ची पोझिशन पाहायला मिळाली, महाराजा आसन पोझिशन. माझ्याकडे मी घेऊन चलेन जरूर. या फटक्याने इम्पॅक्ट पडलाय आणि धावसंख्या जी ती जड वाटू लागली होती थोडी इझी आपल्याला होताना पाहायला मिळते. 14ला 29 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. गोलंदाज तयार असेल जन्मान सिद्धी करोले संघाकडून सुयोग मडवी. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या विजयाच्या दृष्टिकोनातून आणि या सामन्याच्या दृष्टिकोनातून सिद्धी करोलेसाठी आणि शिवकरसाठी. नो बॉलचा कॉल एम्पायर्स, ओव्हरस्टेपिंग आणि ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल पंचांकडून घोषित केलेला आहे. सो 1 रन एक्स्ट्राच्या माध्यमातून आता टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. समीकरणामध्ये चेंजेस होताना पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉलवरती फ्री हिटची संधी असणार आहे. संघाची धावसंख्या आपल्याला 35 पाहायला मिळते, 35 रन धाव फळकावरती आपण पाहतो. शेवटचे 14 बॉल बाकी आहेत आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार. भगतसाठी यॉर्कर लेनचा बॉल मडवीचा, समोर खेळायचा प्रयत्न, 1 रन घेतले. मग फंबल, सेकंड साठी चान्स आणि 2 धावा सहज गतीनं पूर्ण करतायत अंग्रेज भगत. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा शिवकरसाठी. टीमच्या टोटल मध्ये बदल येणारे 13 बॉल आता आणि 26ची आवश्यकता. रिक्वायर रन रेट पर ओव्हर आपण पाहतो 12.00 पाहायला मिळतोय. 12.00च्या सरासरीने आता धावांची आवश्यकता भासली जिंकण्यासाठी शिवकर संघासाठी. 37 धावा धाव फळकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज असेल ओव्हर द विकेटनं. समोर ऑन साइडला बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये आणि पिकअप स्ट्रोक सरळ डिपॉझिट पार्किंग प्लॉट मध्ये. बारा बॉलला 20ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आकाश यांचा आपण आवाज ऐकतो. आकाश, आता मात्र पाणी मैदानात आहे बघा, आणि पाण्याला जीवनामध्ये किती महत्व आहे. एका कवीने सुद्धा असं म्हटलेलं आहे की नाही होटावर साहे डौला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कुणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. निश्चित स्वरूपात या स्पर्धेचे आमचे शिल्पकार पाहतो प्रवीण शेठ म्हात्रे, आमचे राहुल पाठे, दिलीपदादा मस्कर, या त्रिवेणी संगमचा मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाला त्रिवेणी संगमचा खूप मोठं योगदान लाभल्याबद्दल मी प्रवीणदादा म्हात्रे साहेब तुमचं, दिलीप शेठ मस्कर साहेब आणि राहुल पाठे या त्रिवेणी संगमचा आभार व्यक्त करतो. क्या बात आहे, अप्रतिम कविता. ते म्हणतात ना, टपटप थेंबाणी तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले आणि धरणाचे पाणी शेतात गेले आणि त्यानंच शेतात धान्याचे कणस फुलले. आज कणसाला सोन्यासारखी किंमत आहे आणि त्यासाठी पाणी महत्वाचं आहे सर. हा, निश्चित स्वरूपात इथे विकास पाटील आणि भास्कर पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. आमदार चषक स्पर्धेत मोरिया 11च्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करत आहोत. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 10च्या सरासरीनं रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या मार्कवर आता आपण पाहतोय बॉलिंग युनिट मधून नयन पाटीलची निवड केलेली आहे सिद्धी करोले संघाच्या माध्यमातून. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच इथून वासुदेव आंग्रे आहे, ज्यानं चांगला राईस स्टार्ट दिला. आणि वासुदेव आंग्रेचा जो राईस स्टार्ट आहे ना, मी म्हणेन की या मॅच मध्ये इतका मॅन्डेटरी आणि इतका महत्वाचा आहे शिवकरसाठी की तिथून बळ मिळालं. एक सामना आम्ही पाहिला होता ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं 30ला 31ची आवश्यकता, शेवटचे 6 बॉल आणि 15 धावा वाचल्या होत्या बॉलरसाठी. डीसीसी कोपरा बॉलिंग युनिट होता आणि बॅटिंग युनिट होता आणि बॉलिंग युनिट समोरून आपण आय थिंक मी म्हणेन बुरदुलचा होता.
आणि त्यावेळेला चौकार आला पहिल्या बॉलवरती आणि तिथून मग तो जो मी म्हणेन की फायदा मिळाला तो फार महत्वाचा होता. ओ अटॅक अग्रेसिव्ह वासुदेव आंग्रेचा कटपुट स्ट्रोक, बट तिकडे तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. लाजवाब इफट. लास्ट मोमेंट पर्यंत आपण पाहिलं की प्रयत्न सोडले नाही आणि आपण पाहिलं की हनुमान उडी लगावत बॉलला स्टॉप केलेला आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केलेला आहे. आपण जरूर चेक करू आणि योग्य डिसिजन देऊ. वासुदेव थोडेसे आपण पाहिलं की आतमध्ये येतात. बॅट स्विंग या खेळाडूचा लाजवाब आहे आणि स्ट्रोक जो आपण पाहिला उडता फिल्डर पाहायला मिळतो पा. जरूर कौतुक करावं लागेल खेळाडूचं. या थोडा झूम करा फक्त, अशी विनंती आम्ही करू. हो सेफ आहेत खेळाडू. सो कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक नसणार आहे आणि इथे आपण पाहतो की आता धाव मिळेल ती फक्त एका धावेनं धावसंख्येमध्ये बदल घडेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 44 या आकड्यावरती. 43 वरून एक धाव प्लस इन्क्रीमेंट धावसंख्येमध्ये. येणारे 11 बॉल 19ची आवश्यकता. लढाई जारी आहे. सामना भरपूर भारी आहे. दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि दोघांमध्ये लढाई आहे. लढाई लढतोय सिद्धी करवलेचा गोलंदाज आणि समोरून फाईट बॅक देतोय शिवकरचा फलंदाज. दोघांमध्ये क्षमता तेवढीच आहे. दोघांचा कॅलिबर आपण पाहतो आता इथे तसा पाहायला मिळतोय आणि दोघांनी जिंकण्याच्या समसमान संध्या आहेत या मॅच मध्ये. बघ्यात येणारे 10 बॉल 19ची आवश्यकता असेल. स्ट्राईकला उजव्या हातानं अजय विथ द विकेट. यावेळेला थोडासा बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची 1 रन टीमच्या खात्यामध्ये आणि एका धावेनं धावसंख्या जी आहे ती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. टोटल कार्डवरती आपल्याला 45 धावा पाहायला मिळतात. 45 रन. 10-18. मॅचमध्ये ट्विस्ट. एखादा डॉट बॉल प्रेशराईज करेल, एखादा मोठा स्कोरिंग स्ट्रोक या मॅचला अगदी सोपं करेल शिवकरच्या बाजूनं. दबाव तंत्र जाणवतंय गोलंदाजावरती, यात तीळ मात्र शंका नाही. या गोष्टींवरती आळा घालणं महत्वाचं आहे. अजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत अजय आणि वासुदेव हे वादळ मैदानामध्ये तोपर्यंत मी म्हणेन की या धावा ज्या आहेत त्या बनवण्यासाठी त्यांना कुठली चिंता कुठली फिकर नसणार आहे, कारण ते विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळं थोडंसं प्रेशर आपल्याला जरूर जाणवतंय नयन पाटील वरती. नयन पाटील हे नाव देखील आपण जर पाहिलं ना तर मी म्हणेन की हाही कच्चा गुरुचा चेला नाहीये. त्यानं कित्येक सामने जिंकवलेत आपल्या बॉलिंगच्या जोरावरती, पण आज तो थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. ओव्हरमधून आपण जर पाहिलं 2 वाईड आलेत, पण धावा त्यांना खर्च नाही केलेल्या आहेत. 3च खर्च केलेल्या आहेत. स्टेपअप मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. नयन पाटील आणि समोर 10-17ची आवश्यकता असताना अजय भगत ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल गोलंदाज तयार. Oh my God. This is called sledging and revenge in funniest moment. अगदी गमतीशीर रिव्हेंज कसा घ्यायचा अजयने दाखवला होता मैदानामध्ये आणि यातून ना खुन्नस क्रिकेट जरूर पाहायला मिळतं. 10-17ची आवश्यकता. प्रेक्षकांचा आवाज आला शाबास शाबास. बट मी म्हणेन की आता इथून जर पाहिलं तर मॅच मध्ये आता इथून खरा रोमॅन्स सुरू होणार आहे. कहाणी में ट्विस्ट. नयन पाटील आणि अजय अशी क्लॅश. 10-17. समोर खेळायचा प्रयत्न. या स्टॅन वरती बॉल आदळलाय. रन घेतायत तोपर्यंत 1 सेकंड साठी धावलेत. आंग्रे पोहोचलेत. बेल्स पडली आहे हे ओळखलं होतं त्यांनी आणि लगेचच त्यांनी तिथून आपण पाहिलं की धाव घेण्यासाठी धाडस दाखवलं. 2 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बेल्स पडल्यानंतर अनेक बॅट्समन फायदा घेतात. जो फायदा 1-4 असताना इथन पाटीलनं घेतला होता आणि जल्लोष साजरा केला होता उसराईच्या मैदानामध्ये. जरूर आठवेल सगळ्यांना. यादगार मॅच मध्ये, ऐतिहासिक मॅच मध्ये त्याही सामन्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. अनेक सारे सामने आहेत. खडीच्या अगेन्स्ट पंकजनं 6-4 डिफेंड केला होता. हा सामना आवर्जून सगळेजण सांगतात. वाईटचा इशारा इकडे पंचांचा. अतिरिक्त 1 धाव एका धावेसह आपण पाहतोय टीमची धावसंख्या जी होती 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9-14. 3 बॉल बाकी आहेत. अजय स्ट्राईकला आणि अजयचा पुढचा बॉल अजय फेस करेल इथून पुढचा बॉल तो म्हणजे मडवीचा. 9-14 इम्पॉर्टंट बॉल असेल त्यामुळं हे सगळं सुरू आहे मैदानामध्ये. ओ खोलवर टप्पा. यॉर्कर लेंथ. यॉर्कर से शिकार आणि विरोधीवरती वार. यॉर्कर हा एक असा चेंडू राहतो त्याला खेळणं एवढं सोपं राहत नाही आणि अजयसाठी हा
एक योग्य ऑप्शन आहे. हे आता जाणलंय गोलंदाजनं आणि गोलंदाज नयन पाटील इथून आपण पाहतोय लाजवाब स्पेल आपल्या संघासाठी देतोय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर टोटल वरती आपल्याला 49 धावा पाहायला मिळतात. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे. 8ला 14ची आवश्यकता. समोर आंग्रे आहेत अडचणीमध्ये आणि निर्णय जातोय अगदी न्यायालयाच्या कोठडीमध्ये. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय अगदी आपण पाहतो मुख्य पंचांनी सोपावलाय. फॉलो थ्री मध्ये स्वतः बॉलला आपण पाहिलं की गॅदर केला आणि त्यानंतर यष्टांवरती स्वतः तो धावून आला. आंग्रे स्वतःची विकेट वाचवण्यासाठी धावले होते आणि तिथून आपण पाहतो तर ते मात्र पोचू शकले नाहीयेत आणि बाद होत आहेत. फलंदाज आउट. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष शेठ मडवी सिद्धी करवले यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. चला प्रतिकेश ढवले यांना पाहतो. शिवकर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंददादा ढवले यांचे ते कट्टर अर्थात खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. 7ला 14 कहाणीमध्ये ट्विस्ट. मी आधी चर्चा केली होती की या मॅचला जिंकायच्या चान्सेस जे आहेत ते अजूनही समसमान आहेत आणि ते चित्र पाहायला मिळतं. आणि अजून एक महारथी मैदानाच्या आतमध्ये मयूर घरत पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी दुवा ठरलेला खेळाडू आहे. अनेक मैदानं गाजवली आहेत पण आत्ताच्या सिच्युएशनला सिच्युएशनशिप तो इथून जरूर कशी मेंटेन ठेवले पाहणं महत्वाचं. यॉर्करची लेंथ वापरली आहे. पाठलाग होतोय फिल्डिंगसाठी पहा संपूर्ण समर्पण देत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत. सेकंड स्लिप मधून आपण पाहिलं की डीप पॉइंटला बीट केलं बॉलला आणि बॉल अगदी स्टॉप करण्यासाठी फर्स्ट स्लिपचा खेळाडू बॅकअपसाठी उपलब्ध झाला. धावसंख्येमध्ये आपण पाहिलं 2 धावांना भर पडली. शेवटचे अखेरचे 6 बॉल आणि 6 बॉलला आता गरज आवश्यकता आहे ती म्हणजेच 12 धावांची. 6 चेंडू 12 धावा. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ त्याचा आपण आनंद घेतोय. 51ला 4 पडलेत आणि इथून आपण पाहतोय आता या मॅचचा शेवटचा अंक म्हणजे अखेरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. कोणाला बाजूला काढलं जाईल आता हे पाहावं लागेल या मॅच मध्ये. कारण लढाई सुरू आहे. एका बाजूला शिवकर संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय दुसऱ्या बाजूनं सिद्धी करवले संघ. दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि दोघांमध्ये लागलेली लढत शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत आपण पाहतो. ही मॅच आपल्याला तेवढीच आता इथून रंगीन पाहायला मिळते. आणि बॉलिंगचा कुठलाही मी म्हणेन की सध्या आपल्याला कमतरतेचा भाग पाहायला मिळाला नाहीये सिद्धी करवलेमध्ये. 5व्या क्रमांकाचा गोलंदाज कसा असेल जो फ्रेश बॉलर त्यांनी वापरलाय आणि फ्रेश बॉलर वापरायची इथे आपण पाहतोय नियमावली आहे. सो 6ला 12 आणि गोलंदाजीसाठी आलाय अंशू मडवी. स्ट्राईकला मयूरसाठी हा बॉल लाजवाब चेंडू गुडलाईनचा टप्पा आणि बॉलला आपण पाहिलं की बाउन्स कमी. त्यामुळं हे ट्रिकी समीकरण बॉलला रीड करण्यासाठी लाईन लेंथ मध्ये आपण पाहिलं की रीडिंगसाठी अडथळा आला तो म्हणजेच बॅट्समन मयूरला. जोरदार बॅट जरूर त्यानं फिरवली होती. बॅट स्विंग भारी आहे या खेळाडूचा यात काही मात्र शंका नाहीये. बट या मॅचला आपण जर पाहिलं वाचवण्यासाठी हे बॉल त्यांच्याकडे आता एक विकल्प म्हणून तो वापरतोय आणि त्याचा अगदी आपण पाहतो त्याला फायदा मिळाला आहे. बॉलवरती आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची गोष्ट नाही बट 2 पंच अगदी सल्ला मसलात करताय तिथे आणि निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. सध्या तरी डॉट बॉल गृहीत धरून आपण चालूया. नेमकं काय पंचांना अगदी एकमेकांशी बोलायचंय हे आता पाहावं लागेल. गोलंदाज अगदी आपण जर पाहिला तर अंशू मडवी सुरुवात त्यानं चांगली केली आहे. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजेच इथून 12 धावांची. 5 चेंडू 3 चौकार, 5 चेंडू 2 षटकार, 5 चेंडू 1 षटकार 1 चौकार, 2 सिंगल 2 डबल असे बरेच विकल्प सध्या तरी आहेत. कारण मॅच मध्ये आपण पाहतो 5 चेंडू बाकी आहेत परंतु हेच विकल्प जसे डॉट बॉल येतील तसे मात्र नाहीसे होतील आणि या मॅच मध्ये मग आपल्याला सामना अजून इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. मयूर करत ओ
या वेळेला देखील आपण पाहतो तेवढाच चांगला चेंडू. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणताना गोलंदाज. बॉल सेट माय कॉन्सन्ट्रेट अबाव बॉल अँड गुड लाईन, आणि गुड लाईनचा बॉल डिस करतोय मयूर घरतला. निर्धाव बॉलनं प्रेशर क्रिएट केलाय. इथून आपण पाहतोय बॅटिंग युनिट वरती, स्पेशली शिवकरच्या मयूर घरत वरती. येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. कहाणीमध्ये ट्विस्ट, इंटरेस्टिंग मॅच. फ्रेश पूल मधून पहिली मॅच आहे, त्यामुळं निर्णायक मॅच. अजून एक ऍज इट इज तसाच बॉल, आउट शाउट, पंचांकडे अपील, आणि अगदी आपण पाहतोय जेलबादच्या स्वरूपात विकेट किपरनं काम तमाम केलंय. आणि अजून एक धक्का बसतोय इथून शिवकर संघाला. मयूर घरतचा डाव संपतोय 51ला 5 आउट. क्या बात आहे. अजून एक फलंदाज बाद झालेला आहे. आणि आता संघ अडचणीमध्ये सुमित ढवले, जो गुरुदत्त 11 शिवकर संघाचा म्हणून की 1 डाऊनचा फलंदाज आहे. आता त्याला संधी मिळाली स्वतःला सिद्ध करण्याची, आणि याच्याहूनही चांगली संधी त्याला मिळणार नाहीये स्वतःला सिद्ध करण्याची. 3ला 12ची आवश्यकता आहे. अजय नॉन स्ट्राईक एंडलाच राहिला. अंग्रेजे आपण पाहिलं की धावचीतच्या स्वरूपात टिपले गेले आणि बाद झाले. तो एक मोठा आश्चर्याचा कडू धक्का होता सहारा शिवकरसाठी. फ्रडे मात्र या संघाचा युनिट नाहीयेत. हा हे एक आपण पाहतो की त्यांच्यासाठी एक कठीण बनलेला आहे. यावेळेचा बॉल पहा तिकडे, जेलसाठी जरूर चान्स घेत होते. 1 रन घेत आहेत आणि अखेरकार स्ट्राईक अजय भगतला मिळालेली आहे. समीकरणामध्ये चेंजेस घडलेले आहेत. येणारे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 11 धावांची. 2 चेंडू 11 धावा. इंटरेस्टिंग मॅच आणि निर्णायक आपण पाहतो चेंडू आता बॅलन्स आहे, कारण इथून हा चेंडू कसा येईल त्याच्यावरून आपण पाहिलं तर 50% कौल झुकला जाईल. आणि इथे या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सुपर ओव्हर हा निर्णय आहे. सो 11 जर बनल्या, 10 जर बनल्या तर मग सुपर ओव्हर मध्ये मॅच होणार आहे. याची देखील दखल घ्यायची आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आहे बट चेसिंग नाही आहे. त्यामुळे सुपर ओव्हर वरती जर सामना बरोबरीवरती सुटला तर सामना आपण पाहतो की तो तसा निकाल लागतो. सो प्रथमतः मग सुपर ओव्हरला आपण पाहतो की प्राधान्य दिलंय. आणि एक चांगली स्पर्धा, गुणवत्ता या स्पर्धेमध्ये आपण पाहतो अगदी ठासून ठासून भरलेली आहे. आणि म्हणूनच आपण पाहिलं चांगलं आयोजन, चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि स्पर्धा चरणशी गेला पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल आणि 11 धावांची गरज. महत्वपूर्वक चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अंशू मडवी समोर अजय. अजयसाठी हा बॉल हलक्या हाताने खेळलेत आणि चांगली फिल्डिंग फाईट मध्ये. 1च धाव, एका धावेने समंजसपणा. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 वाढतीये. संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 53 या आकड्यावरती. 53. शेवटचा आता 1 बॉल बाकी आहे या मॅच मध्ये. शेवटचा आता 1 बॉल बाकी आहे आणि मॅच मध्ये आपण पाहतो औपचारिकता बाकी आहे. जर योग्य बॉल आला तर, अन्यथा मग आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत लढाई पाहायला मिळू शकते. इथेही चांगला चेंडू आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय तो म्हणजेच इथे खेळणाऱ्या सेकंड आपला बॉलिंग करणाऱ्या जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संघानं. वेल प्लेड. माझा मॅन ऑफ द मॅच